विवेक, असे कसे काका आणि काकू निघून गेले रे? अख्ख्या कॉलनीत तीच चर्चा चालू आहे. दिघे काका, पत्की काका, जोशी काका. अरे सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तूच काका आणि काकूंना घरातून आकडून दिलंस. नक्की ना? मला तर काही वेगळंच आलं आहे कानावर ऐकू. अनिरुद्ध, अरे मी काय तुला आज ओळखतो का रे? लहानपणापासून आपण ह्याच कॉलनीत वाढलो आहोत. अरे आपल्यापेक्षा आधी तुझे वडील आणि माझे वडील एकमेकांचे जिवलग मित्र होते. अरे काका काका तर माझ्या वडिलांना आपल्या मनातलं सगळं सांगायचे. अरे माझं ऐक, असं काही करू नकोस. अरे त्यांचा जीव अडकला आहे. नाही, मला माहिती आहे रे, तुला आजूबाजूला असे टॉवर उभे राहिलेले बघून तुलाही वाटणारच की आपलीही मोठी जागा असावी, आपलाही असा टॉवरमध्ये फ्लॅट असावा. अरे पण जरा धीर धर की. कमीत कमी काका आणि काकू जिवंत असताना तरी त्यांचं या घरावरचं अस्तित्व राहू दे. मी सांगतो ते ऐक. त्यांना घरी घेऊन ये. अरे उद्या जर त्यांना काही झालं तर तो गिल्ट तुला आयुष्यभर जगत बसावं लागेल. लक्षात ठेव. अरे असं करू नकोस, हे बरं नाही रे. ऐक माझं, त्यांना घेऊन ये. आम्ही सर्वजण आता त्यांना शोधायला चाललो आहे. मला काही कळलंच तर मी तुला नक्की सांगेन. आणि हो, आता तरी तू त्यांना घरात नीट वागणूक देशील. ठीक आहे? येतो मी.